नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. देशभरात आपण पाहिलं जेन झीची कशी ताकद आहे. कॉकरोच जनता पार्टीने एक आंदोलन उभं केलं आणि त्यानंतर जेन झी आवाज उठवायला लागली. अनेक तरुण रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले. अनेक तरुणांनी आवाज उठवला, सरकार विरोधात आपली भूमिका मांडली. ज्या त्यांना अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी त्यांनी बोलून दाखवल्या. आता या जेन झी नंतर त्यांच्या पुढची पिढी म्हणजेच जेन अल्फाची आता सगळीकडे चर्चा रंगू लागलेली आहे. जेन अल्फाचे जे विद्यार्थी आहेत, जेन अल्फा जनरेशनचे जे विद्यार्थी आहेत, ज्या शाळकरी विद्यार्थिनी आहेत, या रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत. आपले मुद्दे, आपली मतं, आपल्याला आलेल्या अडचणी ज्या आहेत त्या पुढे येऊन बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आता जेन झी नंतर जेन अल्फाची कमाल आपल्याला देशभरात पाहायला मिळते. आणि याच जेन अल्फानं कशा प्रकारे सरकारच्या नाकात दम केलाय तेच या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. आत्ता माझ्या मागे तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो व्हिडिओ आहे कर्जत मधला. खरं तर हा कर्जत मधला व्हिडिओ समोर आल्यानंतर खरं तर जेन अल्फाची काय ताकद आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. कर्जत मधल्या कोंदिवडे इथला हा व्हिडिओ. खराब रस्त्यांची अवस्था या विद्यार्थिनींनी, या शाळकरी विद्यार्थ्यांनी मांडली. एकीनं हातात छत्री घेतली, छत्रीचा बूम बनवला आणि जसं काही ती रिपोर्टर आहे या प्रकारे तिने त्या रस्त्यावरच्या खड्ड्यांचं ग्राउंड रिपोर्टिंग केलं. आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. देशभरात हा व्हिडिओ व्हायरल झाला. दुसऱ्याच दिवशी लगेच आपण बघितलं हा रस्ता जो आहे त्यावर माती टाकण्याचं सुद्धा काम जे आहे ते तिथल्या आमदारांनी ही माहिती दिली. पुढचं तुम्ही जर बघितलं, हे बघा, तोच रस्ता आहे जिथे या विद्यार्थिनींनी रिपोर्टिंग केलं आणि लगेच आपल्याला दिसतंय की जे खड्डे होते ते बुजवण्यात आले. तिथले जे आमदार आहेत स्थानिक, त्यांनी ही माहिती दिली की आम्ही इथले खड्डे बुजवलेले आहेत. फक्त एक व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. त्या व्हिडिओनं प्रशासनाला जाग आली. फक्त हा एक खड्डा बुजला का? तर नाही. त्या व्हिडिओमुळे काय झालं तर देशभरातील ज्या तरुणी आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुणी आहेत, जेन अल्फा तरुणी आहेत, विद्यार्थी आहेत, ते बोलायला लागले, ते आवाज उठवायला लागले. आणि नेमके कुठून कुठून आपल्याला हे व्हिडिओ किंवा अशा घटना समोर आलेल्या पाहायला मिळाला ते सुद्धा आपण पाहू. पुढचा व्हिडिओ आपण बघूयात. आता पुढचा व्हिडिओ आपण जर बघितला तर त्या व्हिडिओत आपल्याला काय दिसतंय, हिंगोलीच्या वसमत मधला हा व्हिडिओ आहे. आणि या विद्यार्थिनी आपल्याला इथे शिक्षिकेसोबत वाद घालताना दिसतात. काय या विद्यार्थिनी वाद घालतायत तर सत्कार समारंभासाठी या विद्यार्थिनी गेलेल्या होत्या आणि तिथं त्या विद्यार्थिनींनी शिक्षिकेला घेरलं. ज्या शिक्षिकेने त्यांना सत्कार समारंभासाठी बोलवलेलं होतं आणि या विद्यार्थ्यांनी बोलल्या, आम्हाला सत्कार नकोय, आम्हाला शिक्षक द्या, कारण आमच्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीयेत. त्याच्यामुळे शाळेमधली, ग्रामीण शाळेमधली अशी भीषण परिस्थिती दाखवणारा हा व्हिडिओ. या विद्यार्थिनींनी त्या शिक्षिकेला जाब विचारला की आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीये आणि तुम्ही आमचा काय सत्कार करताय. हा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हिंगोलीचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ नंतर सुद्धा जेन अल्फाचं कौतुक केलं गेलं. तिसरा व्हिडिओ आपण पाहूयात. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय, हा व्हिडिओ नेमका कुठून व्हायरल झाला. आता हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर नागपूरचा व्हिडिओ आहे, जिथे आपले मुख्यमंत्री जिथून येतात. आणि या नागपूरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय तर नागपूरचा हा व्हिडिओ आहे खेतापूर मधल्या कुहीचा, या गावचा, कुही मधला जे खेतापूर एक गाव आहे त्या गावातला हा व्हिडिओ आहे. आणि या मुली काय म्हणतायत तर त्या मुलींचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या गावात राहतो तिथून पुढे 7 किलोमीटर परिसरात आमची शाळा आहे आणि हा जो 7 किलोमीटरचा रस्ता आहे त्या रस्त्याला पर्यंत जाण्यासाठी आमच्याकडे एसटीच नाहीये. एसटी बसची सेवा आम्हाला करून द्यावी, कारण आम्ही सायकलने जर गेलो तर आमची सायकल पंक्चर होते. पावसाळ्यामध्ये आम्हाला या रस्त्यावर सायकलने जाता येत नाही. इतकी भीषण अवस्था रस्त्याची झालेली आहे ती वेगळीच, पण आमच्याकडे एसटीच उपलब्ध नाहीये. आणि या विद्यार्थिनींनी मागणी केली प्रशासनाला की आम्हाला एसटी हवी आहे. या 7 किलोमीटर रस्त्यासाठी 7 किलोमीटर दूर आमची शाळा आहे. आणि हा व्हिडिओ शेअर कोणी केलाय तर अभिजित दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. आणि हेच आपल्या देशाचं फ्युचर आहे का असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या गावातला हा व्हिडिओ आहे, नागपूरचा हा व्हिडिओ आहे, नागपूर ग्रामीण मधला. आणि इथे पुन्हा एकदा कशा प्रकारे ग्रामीण भागात भीषण परिस्थिती आहे हे सांगणारा हा व्हिडिओ समोर आलाय. पुढचा व्हिडिओ आपण पाहूयात. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय, पुढचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर कोंदिवडेमध्ये कर्जतच्या जशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं होतं, नाशिक मधला हा व्हिडिओ आहे. आणि हे विद्यार्थी त्याच प्रकारे आपल्याला रिपोर्टिंग करताना पाहायला मिळत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी, गोहिरेवाडी इथल्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शूट केलाय.
किती भीषण अवस्था रस्त्यांची झाली आहे तुम्ही बघू शकता. मागे पूर्ण चिखल, खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि हा सगळा रस्ता ओलांडत या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आणि या विद्यार्थ्यांनी ते सगळं त्यांचं म्हणणं आहे ते मांडलंय. अतिशय हे विद्यार्थी छोटे आहेत. जेन अल्फा ही जनरेशन आहे आणि ती पुढे येऊन आपली मतं मांडतीये. त्यांनी म्हटले की हा रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आम्हाला कळत नाहीये, प्रशासनाने इथे काहीतरी करावं, रस्ते बनवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढचा व्हिडिओ आपण जाणून घेऊ. पुढचा व्हिडिओ नेमका कुठला आहे ज्याची खरं तर देशभरात चर्चा आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला, हे विद्यार्थी असे का धावताय हा प्रश्न तुम्हाला पडेल. तर हातात तिरंगा घेऊन या विद्यार्थ्यांनी थेट डीएम ऑफिस गाठलेलं आहे. हे विद्यार्थी जे आहेत ते कुठले आहेत तर हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशच्या हमीरपूर इथला. चंद्रपूर त्या परिसरातली एक ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीच्या भागातील हे सगळे विद्यार्थी आहेत. हातात तिरंगा घेऊन हे विद्यार्थी थेट डीएम ऑफिसवर धडक मोर्चा काढताना आपल्याला दिसतात. काय मागणी आहे विद्यार्थ्यांची? त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आमचा जो ग्रामपंचायत आहे, चंद्रपूर ग्रामपंचायत, त्या 4 किलोमीटर परिसरामध्ये रस्ताच नाहीये. पावसाळ्यात काय होतं तर अतिशय तिथे चिखल होऊन जातो रस्त्यांचा. तात्पुरती माती तिथे बुजवले जातात, मातीने खड्डे, पण काय होत नाही, मातीचा चिखल होऊन जातो आणि त्यामुळे प्रशासनाने काहीतरी पावलं उचलावी. त्यासाठीच त्यांनी थेट डीएम ऑफिस गाठलं. पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं त्यांना. पुढे आणखीन असे व्हिडिओ व्हायरल झाले. पण हे विद्यार्थी आवाज उठवायला लागलेले आहेत, हे विद्यार्थी बोलायला लागलेले आहेत. हे विद्यार्थी सांगतायत की आमच्या आमच्या भागांमध्ये काय अडचणी आहेत, ज्या अडचणींचा आम्हाला सामना करावा लागतोय. खरं तर फार लहान मागण्या आहेत या विद्यार्थ्यांच्या. कुणाकडे एसटी, कुणाच्या भागामध्ये एसटीची सेवा नाहीये, कुणाकडे रस्ते नाहीये, कुणाकडे जर आपण बघितलं तर शाळेत शिक्षकच नाहीये. या समस्या ज्या आहेत ग्रामीण भागातल्या, त्यांच्याकडे कोण बघणार, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? आपण डिजिटलायझेशनच्या गोष्टी करतो, आपण विकासाच्या गोष्टी करतो, पण याच विकासाच्या आड सगळं हे जे दृश्य आहे, ही भीषण परिस्थिती आहे, ती लपली जातीये आणि तीच लपलेली परिस्थिती या जेन अल्फा जनरेशननं पुन्हा एकदा सरकारच्या डोळ्यासमोर आणून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे जेन झी नंतर आता हे जेन अल्फा जनरेशन जे आहे, त्याच जेन अल्फा जनरेशनमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की आहे. कारण सोशल मीडियाची ताकद एवढी आहे की अशा प्रकारे एखादा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊन जातो आणि त्यानंतर प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. आता या जेन अल्फा जनरेशन बद्दल तुमची काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.